एक्झॅक्टली तुम्ही पॉइंटवरती आलेला आहात आणि असं आहे की बेरोजगारीचा पण मुद्दा तिथे येतो. संग्रामजी, मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की स्टार्टअपमध्ये आपलं राज्य नंबर 1 वरती आहे, पण दुसरीकडे आपण आर्थिक सर्वेक्षण अहवाल पाहिला 2025 सालचा, तर 71 लाख, अंदाजे 71 लाख लोकांनी ऑफिशियली बेरोजगार म्हणून नोंदणी केलेली आहे. तर सरकारचे प्रयत्न आणि ग्राउंड रियालिटी, जसं वरुणजींनी उल्लेख केला, की का सोडून जावं असं वाटतं? तफावत नाही वाटत ही? नाही, याच्यात सर्वप्रथम तर आपल्याला आपले आभार मानतो की या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होण्याची आणि राज्याचं एक रोडमॅप संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आम्हाला बोलावलं. याच्यात मी बेसिकली विद्यार्थी आणि युवा चळवळीतनं आलेलो आहे. मी राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष होतो, युथ काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो आणि चळवळीतनंच जवळपास इथं सगळे आलेले आहेत. त्या चळवळीतनंच आमचं पॉलिटिकल करिअर इव्हॉल्व्ह झालंय. राज्यातल्या तरुणाईचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थी वर्गाचे जे प्रश्न आहेत, त्याचं सगळं मेजर आपलं ॲसेट आणि चॅलेंज इथून पुढच्या कालावधीमध्ये एज्युकेशनच असणार आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये आता जसं AIची खूप सगळी चर्चा होतीये, स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा इंडस्ट्री रेडी आपण जे मटेरियल म्हणतो, की चांगल्या चांगल्या डिग्रीज घेऊन मुलं बाहेर पडतायत पण त्यांना जॉब्स मिळत नाहीये. त्याच्यानंतर त्यांना काही कोर्सेस करून त्यांना जॉबसाठी अप्लाय करावं लागतं. तर AIच्या ज्या काही आता क्लाउड कॉम्प्युटिंग आलेलं आहे, त्यानंतर 3D हे आलेलं आहे, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स, हे AIला अलाईन असलेले जे काही अभ्यासक्रम आहे, आम्ही 2 आठवड्यापूर्वी अजितदादांना विनंती केली की राज्यातल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, डिप्लोमा कॉलेजेस असतील किंवा ITIs असतील, हजारोंच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही AIचे जे सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे त्याची उभारणी तुम्ही करा. मुलं त्यांच्या करिक्युलममध्येच त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशनची आवश्यकता इथून पुढच्या कालावधीमध्ये आहे. नाहीतर आपण बघतो की डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर देखील खूप संघर्ष मुलांना करावा लागतो. दुसरा एक पॉइंट मी याच्यात ऍड करतो की वरुणजींनी जसा उल्लेख केला की एज्युकेशन प्रेफर करायला लोक US ला जातात, UK ला जातात किंवा ऑस्ट्रेलिया, कॅनडा प्रेफर करतात. ह्या ज्या सगळ्या डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत, हे सुद्धा त्यांच्या बजेटचे 10.5 ते 11% एज्युकेशनवर खर्च करतात. मला वाटतं ही एक बाब महाराष्ट्राने ती इम्बाईब करण्याची अत्यंत गरज आहे. आणि एज्युकेशनवर तुम्ही जेवढं खर्च कराल, येणाऱ्या कालावधीमधली ती एक इन्व्हेस्टमेंट राहील असं मला तुम्ही शिक्षणाबद्दल बोलताय, तर शिक्षणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा राज्यात आता जो सध्याचा हॉट टॉपिक बनलाय तो भाषेवरनं बनलेला आहे. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी शिकवली जावी का हिंदी शिकवली जाऊ